घरी भिक्षा मागण्याकरता येतं, त्याचा असा छेड झाला नाही पाहिजे असं. आणि या यादव मुलानं विचारू लागली मला मुलगी होती की मुलगा होते. रागाच्या भरात सांगते तुला मुसळ होणार आहे आणि मुसळापासून यादव कुळाचा नाश होईल. घाबरले आणि घरी आले पळत आणि आपल्या पोटाचा कापड काढले पडकन मुसळ खाली पडत. तर त्यावेळेस विचारते आता हे काय करायचं, सत्य बोलताय, ऋषीची शापवाणी आहे. तर त्याला बारीक तुकडे करून एका नदीमध्ये सोडून दिले आणि या मधुर याच्यात एकमेकाचं एवढं युद्ध झालं की एकमेकाला मारून घेऊ लागले. सगळं यादव कुळ संपून राहिलं. त्यातलाच एक बाण एका पारद्याला भेटला आणि त्याला टोकदार बाण निर्माण केला. भगवंत एका ठिकाणी झाडाखाली निवांत शांत बसले की त्याला माहित होतं यादव कुळ आपलं संपणार आहे. त्यावेळेस उद्धवाला आपल्या जवळ बोलवते. उद्धवा, आता हे यादव कुळ संपणार आहे बाबा, तू आता निघून जा. उद्धव जायला तयार होता. उद्धव जायला तयार होता आणि भगवंतानं सांगितलं तू जर नाही गेला तर माझी एक कीर्ती तू समोर कोण सांगणार आहे. याच्यात जे पुण्यवान आहे ते सुद्धा घेऊन जा, कारण की यादव कुळ संपणार आहे आता. आणि हे पुन्हा विदुरला याला सांग, ज्ञान दे. त्यावेळेस उद्धवाला ज्ञान देण्याकरता 24 गुरु कसे झाले काय याचं ज्ञान पूर्ण त्यानं सांगितलं आणि हे भगवंतानं उद्धवाला ज्ञान दिलं. उद्धवाला ज्ञान दिल्याच्या नंतर उद्धवाला वाटी लावलं आणि भगवंत निवांत बसले. बसल्याच्या नंतर तो पारद्यानं भगवंत सुस्त झोपले. पारद्याला माहित सुद्धा नव्हतं की भगवंत आहे. दूर असा आवाज येऊ लागला. त्या आवाजाच्या दिशेनं बाण सोडला. भगवंताच्या डाव्या अंगठ्याला स्पर्श केला. भगवंत निधामाला गेला. गोपाल कृष्ण भगवान की जय. परीक्षित राजाला सुखमुनी सुखाचार्य त्याला ज्ञान देत होती. 7 दिवसाचा त्याला परव भेटला होती. 7 दिवसात तुझा मृत्यू होणार आहे. परीक्षित राजाला पूर्ण भगवंताचे वर्णन सगळं परीक्षित राजाला सांगितलं आणि परीक्षित राजाला सांगितलं की देह आपला नाही, याच्यात आता निवांत होऊन तू आता शेवट निजधामाला मार्गात लाग. आणि त्यावेळेस सुखाचार्य मार्कंडेय पुराणाला निर्मिती करतात. आपण म्हणतो की कृष्णाला साप दंश केला पण मुंगीच्या पायाला किंवा बोराच्या ह्याच्यात आला, आळीहून आला, असं काही नाही, असं काही घडलं नाही.